अकोला रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले आणि ऑटो चालकांचा त्रास, व्यावसायिकांची तक्रार। धंदा बंद करून काय खायचे, फेरीवाले आणि ऑटो चालकांचा सवाल। अकोला रेल्वे स्थानक परिसरात सध्या स्थानिक व्यावसायिक आणि फेरीवाले ऑटो चालक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे। रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या गर्दीमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे स्थानिक हॉटेल मालक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत। दुसरीकडे धंदा बंद केला तर आम्ही खायचे काय, असा उद्विग्न सवाल फेरीवाले आणि ऑटो चालकांनी उपस्थित केला आहे। अकोला रेल्वे स्थानक परिसरात ऑटो चालक आणि फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे या भागात दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। याचा थेट फटका स्थानिक हॉटेल आणि इतर दुकानदारांना बसत आहे। दुकानांसमोर होणाऱ्या अतिक्रमणामुळे ग्राहकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी जागाच उरत नाही। परिणामी ग्राहक पाठ फिरवत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। या त्रासातून सुटका करण्यासाठी दुकानदारांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असून येथील अतिक्रमण आणि ऑटो चालकांचा त्रास तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। मी आनंद अग्रवाल, आनंद रेस्टॉरंट, रेल्वे स्टेशन चौक। आम्हाला इथे त्रास जो होत आहे तो इकडे 3-4 वेगवेगळे लोक प्रकार आम्हाला त्रास देऊन राहिले। एक तर ऑटो रिक्षा जे आहे ते ऑटो रिक्षा त्याचे इथे सर्व एकत्र होऊन ते गैरप्रकार करून आले आणि आम्हाला त्रास देऊन राहिले। आमचे 2 व्हीलर्स लाथ मारून तोडत आहे, फेकत आहे, सायकल वगैरे सर्व काही। तर असा हा एक प्रकार आहे, ते आम्हाला धमक्या देतात। आणि दुसरं एक इकडे इडलीची गाडी आहे, मा काली साऊथ इंडियन म्हणून, त्यांचा आम्हाला खूप त्रास आहे। ते आमच्या दाराच्या समोर, आमच्या बाजूला एक दार आहे, त्या दारासमोर ते गाडी लावतात। आम्ही त्यांना खूप वेळा विनंती केली पण ते ऐकत नाही आणि त्यांना आणून इथे ते एक राजेंद्र कोणकर दादाराव, राजेंद्र दादाराव कोणकर म्हणून आहे, त्यांनी तिथे आणून त्यांना स्थापित केलेलं आहे आणि ते त्यांची मदत करतात आणि ते त्यांच्याकडून पैसे घेतात। आणि त्यांचा उद्देश हा आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देऊन आम्ही इथून निघून जाऊ, कारण की आमची ह्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे। त्याच्यामुळे ते आम्हाला वारंवार रोज त्रास देतात, रोज शिवीगाळ करतात, असा आम्हाला रोज त्रास आहे। आणि ते इडली जे महाकाली साऊथ इंडियन जे गाडी आहे ते तिथे सर्व घाण अवैधरित्या आहे आणि ते तिथे घाण करतात। आणि दुसरं ते आम्हाला वारंवार धमकी देतात की मी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेईन, तुमचं नाव टाकून देईन, असं तसं। आम्हाला खूप प्रकारचे त्रास आहे। त्या लोकांनी आमचे काउंटर फेकले, बोर्ड, सर्व आमचे टेबल वगैरे खूप वेळा तोडलेले। आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ, फोटो सर्व काही आहे। आम्ही त्यांची आमच्याकडे आमचे कॅमेरे आहे चारी बाजूला, तर CCTV कॅमेरामध्ये ते सर्व रेकॉर्ड झालेलं आहे। आणि आम्ही रीतसर आमचे रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार खूप वेळा दिलेली आहे। त्यांचं आम्हाला सहकार्य पण मिळाला, पण हे लोक काही ऐकायला तयार नाही। आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी फक्त ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी ते स्वतःचा कुठेही आजूबाजूला कुठेही लावा। आमच्या दारासमोर जे आहे तिथून त्यांनी ते दार आमचं सोडून बाजूला कुठेही लावा। दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले आणि ऑटो चालकांनी आपली व्यथा मांडली आहे। त्यांचे संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे। अचानक व्यवसाय बंद पाडल्यास उपासमारीची वेळ येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। आम्ही अनेक वर्षांपासून इथे कष्ट करून पोट भरतोय, आता अचानक धंदा बंद करायला सांगत आहात, मग आम्ही आणि आमच्या मुलाबाळांनी काय खायचे, असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे सध्या या परिसरात दोन्ही बाजूंनी वाद निर्माण झाला असून परिस्थिती चिघळण्याची स्थिती आहे। माझं नाव संजय डोले आहे आणि मी इथे ऑटो चालवतो। गेल्या 20-25 वर्षापासून ऑटो चालवत आहे आणि आम्हाला आतापर्यंत कोणताही त्रास नव्हता। पण इथे जेव्हापासून आम्ही ऑटो लावत आहे त्या मॅडम आम्हाला वारंवार त्रास देत आहेत, वारंवार त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतात, पोलिस येतात, आमच्यावर कारवाई करतात। आता आम्ही आमचा घर परिवार चालवावं का इथे 500 रुपयाचा फाईन भरावं,
आणि हे यांचं इकडे काही नसताना सुद्धा हे आम्हाला त्रास देतात. यांच्या अतिक्रमणामध्ये जाळी आहे, यांची कोर्टात केस चालू होती, बिल्डिंगची चालू आहे, पण तरी सुद्धा त्यांनी 10-15 फूट इकडे अतिक्रमण केलेलं आहे. तर महानगरपालिका हे यांचं अतिक्रमण न काढता हे आम्हालाही तेही वारंवार त्रास देतात. आमची एवढीच विनंती आहे की आम्ही एक कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे, SP साहेबांना दिलेली आहे, रामदास पेठला दिलेली आहे आणि महानगरपालिकेला सुद्धा दिलेली आहे. विजय अग्रवाल साहेबांना आम्ही विनंती केली की बा आम्हाला कमीत कमी इथे ऑटो स्टाफ देण्यात यावा. आम्ही आमचे कसे तरी बेरोजगार मुलं आहोत तर ते आम्ही आमचा परिवार चालू शकतो. बस एवढीच आहे तुमची. आमची मागणी एवढीच की आम्हाला इथं लिगली 5-6 ऑटोचा स्टँड देण्यात यावा, जे की आम्ही इथून व्यवस्थित चालू शकतो. आमच्यामुळे कोणत्याही रहदारीला त्रास नाही. उलट या मॅडमची गाडी त्या रोडला लागते, तिकडून ट्रॅफिक पूर्ण जाम होते आणि इकडनं इनकमिंग आणि आउटगोईंग एकच आउटगोईंग आहे इकडचं. तर त्याच्यामुळे कसं इनकमिंगच्या गाड्या तिकून यायला पाहिजे, ट्रॅफिकवाले ते न अडवता आम्हाला त्रास देतात. त्या तिकून ज्या गाड्या येतात त्याच्यामुळे पूर्ण इथं ट्रॅफिक जाम होते. इनकमिंग बी इकडनं येते आणि आउटगोईंग बी इकडनं जाते. माझं नाव संजय डोले. त्याच्यामुळे ट्रॅफिकवाल्यांना आमची ही विनंती आहे की तुम्ही ज्या इनकमिंग इकून येतात त्या शिकून द्यायला पाहिजेत, त्याच्यामुळे जेणेकरून इथे ट्रॅफिक जाम होणार नाही. त्यामुळे आम्ही ट्रॅफिक उलट आम्ही त्यांना सहकार्य करतो. ट्रॅफिक मेरा नाम ममता विक्रम कपूरवार है। मेरी एक मांगनी है प्रशासन से कि मेरे को 4 घंटे धंधा करने दो। मैं दूसरा कोई काम कर नहीं सकती, मेरे को 4 घंटे धंधा करने दो। और ये जो सुनीता अग्रवाल है, ये आनंद रेस्टोरेंट वाली मालकिन, वो मेरे को बहुत त्रास दे रही, मानसिक भी त्रास दे रही और बाकी वो उधर इधर भी कंप्लेंट कर करके मेरे को त्रास दे रही, बिन काम के त्रास दे रही। वो उसका पूरा मास्टरमाइंड है, पूरा मास्टरमाइंड है। और वो खुद अतिक्रमण करती, खुद लाके कुछ भी बनती यहाँ पर और मेरे फोटो डालती वहाँ पे, मैं दौड़ती बोल के। वो खुद आती मेरे को बोलती, जातिवादी पे गाली देती मेरे को, डायरेक्ट बोलती कि तू यहाँ नीच जाति के लोग यहाँ कहाँ से आ गए बोल के। तकरार मैंने दाखिल करी थी रामदास पेठ पुलिस स्टेशन में। सिर्फ तो उन्होंने हमको संध्या पूजा भेजते लिखित में दो। अगर मेरे को लिखना आता था, पढ़ना आता तो मैं रोड पे गाड़ी लेकर धंधा करती थी, क्या मेरे को आती थी तकरार करना, तो मैं उसकी जैसे तकरार करते बैठती थी रोज 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 रोज। मेरी मांगनी इतनी है प्रशासन से कि मेरे को 4 घंटे धंधा करने दो, बाकी मेरी दूसरी कोई भी मांगनी नहीं है। मेरे को किसी से कोई झगड़ा नहीं है, कोई उसको सिर्फ यहाँ पे आके कुछ बनने मत दो। यहाँ पे वो आती, मैं सिर्फ 5 फुट के जगह में धंधा करती और मैं मेरा चले जाती और मेरे यहाँ पे ईंट का टुकड़ा भी नहीं रहता, कुछ भी नहीं रहता मेरा। और ये जगह भी धर्मशाला की, मैंने यहाँ पे पूछ के गाड़ी लगाई हुई कि मेरे को 4 घंटे धंधा करने दो। तो वहाँ पे इनको किसी का मेरे को कोई तरास नहीं है, सिर्फ ये मैडम का बहुत तरास है। मेरे को मानसिक भी तरास है ये मैडम का, और ऐसा वो पुलिस वालों को भेज के भी बहुत तरास देती मेरे को। इतनी मांगनी है प्रशासन से, बाकी दूसरी कोई भी मांगनी नहीं है। स्थानिकांचा व्यवसायाचे नुकसान टाळणे आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचे रक्षण करणे असे दुहेरी आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या समस्येवर प्रशासन काय सुवर्ण मध्य काढते आणि ही कोंडी कशी फोडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.